त्याचप्रमाणे माजी सरपंच सन्माननीय संदीपजी भुरवणे, विश्वस्त मंडळाचे सदस्य सन्माननीय बाबू भुरवणे, श्रीराम भुरवणे, व्यासपीठावरील आमचे गावकर सन्माननीय सुनीलजी कापले, उपस्थित सर्व मान्यवर, गीते सर, आपण सर्वांच्या ठिकाणी मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे या क्रीडा स्पर्धा संपन्न होण्यासाठी ज्या ज्या सन्मानित देणगीदारांनी आपल्याला सहकार्य करून या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे गावातील सर्व तरुण मंडळी, आमचे क्रीडा मंडळ आणि गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती होऊन आपण या क्रीडा स्पर्धेसाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देऊन या क्रीडा महोत्सवाचं आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत। तत्पूर्वी मी मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सुरुवात दीर्घप्रयोजन करावे, यासाठी आपण सर्व मान्यवरांना उभे राहून आपण या ठिकाणी संभाजीवरांना कृपया व्यासपीठावर यायचंय। उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। अतिथींच्या आगमनाने गैवरले हे क्रीडा सदन, अतिथींच्या आगमनाने गैवरले हे क्रीडा सदन, अतिथींना विनंती करुणी दीप प्रज्वलन, प्रसन्न करावे वातावरण। मी सन्माननीय या गावचे प्रथम मानकरी सन्माननीय प्रकाशजी दळवी साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण दीपप्रज्वलन करावे। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माधवी गीते मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। तसेच पंचायत समिती सभापती सन्माननीय शर्वरी वेले मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। पंचायत समिती सदस्य सन्माननीय आरुषी गावडे मॅडम यांच्या शुभेच्छा ठिकाणी दीपप्रज्वलन करावे अशी आपणास विनंती। त्याचप्रमाणे सन्माननीय मानकरी आमचे अंकुशजी दळवी सर यांनी देखील या ठिकाणी कोणताही मंगल कार्य म्हटलं की आपण श्री गणेशाला वंदन करतो आणि सर्व विद्येचा देवता म्हणजे श्री गणेशा, या गणेशाच्या प्रतिमेश या गावचे मानकरी सन्माननीय अंकुशजी दळवी साहेब यांनी आपण पुष्पहार अर्पण करावा अशी आपण विनंती करतो। श्री गणरायाला आपण पुष्पहार अर्पण करावी आपण विनंती करतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा आराध्य शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पंचायत समिती सभापती सन्माननीय शर्वर वेलेवाडे यांनी पुष्पहार अर्पण करायची आपण विनंती करतो। राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान, राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान, जगती तुम्हीच छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान, तुम्हीच आमचा स्वाभिमान। घर बाजूला बाजूला
येऊ म्हणून तिकडे ठेवलेला होता. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माधवी गीते मॅडम यांचा सन्मान या क्रीडा मंडळाचे होतोय. यांचा सन्मान या गावचे मानकरी सन्माननीय प्रकाशजी दळवी साहेब यांनी करावा अशी आपणास विनंती करतो. मोबाईल श्री वाघजाई क्रीडा महोत्सवासाठी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माधवी गीते मॅडम उपस्थित राहिल्या, त्याबद्दल या क्रीडा मंडळाच्या वतीने या गावचे प्रथम मानकरी सन्माननीय प्रकाशजी दळवी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातो. काय नेट चालू आहे फक्त, बाकी आता बंद कर. पण मोबाईलवर पाठव तुझा कॅमेरा ओपन होता मगाशी. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी उपस्थित पंचायत समिती सभापती सन्माननीय शर्वरी वेलाडे मॅडम यांचा सन्मान या गावचे मानकरी सन्माननीय अंकुजी दळवी साहेब आपण करावे आपण विनंती करतो. स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय पंचायत समिती सभापती शर्वरी वेले मॅडम यांचा सन्मान या गावचे मानकरी अंकुजी दळवी साहेब यांच्या शुभेच्छा ठिकाणी होतोय. त्याचप्रमाणे मुसरी गणाच्या आणि आमच्या गावच्या सन्माननीय पंचायत समिती सदस्य आयुषी गवळे मॅडम यांचा सन्मान या गावचे गावकर सन्माननीय सुनील कापले साहेब सुनील कापले यांनी करावा अशी आपण विनंती करतो. त्याचप्रमाणे तेरे गावासाठी ज्या प्रशासक म्हणून त्यांची निवडणूक झाले अशा दुर्वाताई बुरवणे यांचा सन्मान या गावचे मानकरी सन्माननीय सूरजजी गावडे साहेब यांनी करावा अशी आपण विनंती करतो. सूरजजी गावडे साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमचे गीते सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. या ठिकाणी सन्माननीय माजी सरपंच संदीपजी बुरवणे यांनी यांचा सन्मान करावा अशी आपण विनंती करतो. सन्माननीय गीते सर. व्यासपीठावर उपस्थित माजी सरपंच सन्माननीय संदीपजी बुरवणे साहेब यांचा सन्मान होतोय. यांचा सन्मान श्री जनार्दन गिऱ्हाणे करावा अशी आपण विनंती करतो. संदीपजी बुरवणे.
विश्वस्त मंडळाचे सदस्य सन्माननीय बाबू भुरवणे यांचा देखील सन्माननीय सुभाजी पवारसाहेब यांनी करायची आपण विनंती करतो. बाबू भुरवणे. त्याचप्रमाणे उपस्थित प्रिय स्पोर्टचे संघ व्यवस्थापक सन्माननीय समरजी गीते सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी उदयजी भुरवणे यांनी करावयाची आपण विनंती करतो. सन्माननीय अनिकेत चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित यांचा देखील सन्मान उदयजी भुरवणे यांनी करावयाची आपण विनंती. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आनंदजी कापले साहेब यांचा देखील सन्मान श्री रमेश गिरे यांनी करायची आपण विनंती करतो. या गावचे गावकर सन्माननीय सुनीलजी कापले साहेब यांचा सन्मान शैलेश भुरवणे आणि करावयाची आपण विनंती. या गावचे गावकर सन्माननीय सुनीलजी कापले. या गावचे मानकरी सन्माननीय अंकुशजी दळू साहेब यांचा देखील सन्मान श्री उदयजी भुरवणे यांनी करावयाची आपण विनंती करतो. अंकुशजी दळू साहेब. या गावचे मानकरी सन्माननीय सुरेशजी गावडे साहेब यांचा सन्मान जनार्दन गिरे यांनी करावयाची आपण विनंती करतो. सुरेशजी गावडे साहेब आपला या ठिकाणी सन्मान होतोय जनार्दन गिरे यांच्या शुभ हस्ते. श्रीराम गिरे कृपया व्यासपीठावर यायचं. श्रीराम गिरे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संभाजी भुरवणे यांचा सन्मान सूर्यकांत गावडे यांनी करावयाची आपण विनंती करतो. या ठिकाणी प्रमोदजी सावंत साहेब कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रमोदजी सावंत साहेब यांचा सन्मान श्री अनिल गिरे यांच्या शुभ हस्ते होतोय. शाळा सरपंच यांचा सन्मान केला जाईल श्री अनिल गिरे यांच्या शुभ हस्ते. या गावचे प्रमुख मानकरी सन्माननीय प्रकाशजी दळू साहेब यांचा या ठिकाणी शाळा सरपंच म्हणून सन्मान केला जातोय. जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माधवदेव गीते यांच्या शुभच या ठिकाणी यांचा सन्मान करावा.
या गावचे मानकरी सन्माननीय प्रकाशजी दौडी साहेब यांचा सन्मान जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माधुताई गीते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. ग्रुपला त्यांच्या तुला नाही देणार तो कॅमेरा पाहिजे. या गावचे मानकरी सन्माननीय राजेंद्रजी भाई त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. राजेंद्रजी भाई त्याचप्रमाणे श्रीराम गिरे यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. या क्रीडानगरमध्ये उपस्थित सन्माननीय प्रभाकरची दळवी साहेब यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. प्रभाकर दळवी जास्त नाही. आम्ही करून यांचा सन्मान सन्माननीय हे झालं. सूर्यकांत गावडे यांनी करावाची आपण विनंती करतो. लिंक पाठवून दे. मोबाईल माझा आला येते जाते रे. तू कनेक्ट नाही केला. या ठिकाणी ह्या क्रीडा महोत्सवासाठी हा सत्कार कार्यक्रम हा 59. या गावचे मानकरी सन्माननीय राजेंद्रजी बाई त्याचप्रमाणे श्रीराम गिरे यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपला या क्रीडा मंडळाच्या वतीने आपला सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे मानकरी समीरजी हुरवणे उलटा जाणार. बाबू नाही माझा नंबर घरात वडिलांचा नंबर आहे. सन्माननीय राजेंद्रजी बाई त्यांचा सन्मान संदीपजी हुरवणे यांनी करावाची आपण विनंती करतो. त्याचप्रमाणे मानकरी सन्माननीय श्रीराम गिरे यांचा सन्मान शैलेशजी हुरवणे यांनी करावाची आपण विनंती करतो. समीरजी हुरवणे असतील तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. या गावचे मानकरी समीरजी हुरवणे या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी हा सत्कार सोहळा कार्यक्रम हा सुरूच राहील. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित या क्रीडा महोत्सवासाठी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय गीतेताई यांना कृपया त्यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी या क्रीडा महोत्सवानिमित्त आपण आपल्या या क्रीडा मंडळासाठी आपण आपले मनोगत व्यक्त करावे अशी आपण आज विनंती करतो. नमस्कार. ग्रामदेवता वाघजाई मातेच्या चरणी नतमस्तक होते. विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक होते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या चरणी नतमस्तक होते. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आमच्या पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय वेले मॅडम, त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या सदस्या घवाळी मॅडम, या गावचे सन्माननीय मानकरी दळवी भाऊ, या गावच्या माजी सरपंच सन्माननीय दुर्वा भुरवणे मॅडम, त्याचप्रमाणे माजी सरपंच सन्माननीय भुरवणे भाऊ, त्याचप्रमाणे उपस्थित या गावचे सर्व सन्माननीय मानकरी, सन्माननीय गावकर, माझ्यासोबत उपस्थित असलेले माझे यजमान गीते सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, या गावचे सर्व सन्माननीय ग्रामस्थ बंधू भगिनी,
त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व संघाचे संघप्रमुख सर्वांना मानाचा मुजरा करते. श्री वाघजाई ग्रामदैवता क्रीडा मंडळ तेरये यांच्या वतीनं आयोजित आमच्या या लाल मातीमध्ये खेळला जाणारा मैदानी खेळ म्हणजे कबड्डी. या मैदानी खेळाची आवड आमच्या या तरुण पिढीला व्हावी या चांगल्या एका अनुषंगाने आज आमच्या या तेरये गावाच्या वतीनं या कबड्डी सामन्याचं 2 दिवसीय कबड्डी सामन्याचं आयोजन केलं जातं. या संपूर्ण कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि या संघामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेल्या सर्व संघांना मनपूर्वक शुभेच्छा देते. हे असे कबड्डीचे सामने आयोजित करून याची आवड गोडी आमच्या या तरुण पिढीला होऊन याच्यातूनच एक उत्तम खेळाडू हा पुढे जाऊन आपल्या वाडीचं गावाचं नेतृत्व हा तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर करणार असतो. या उद्देशानंच अशा ह्या स्पर्धा आपण आयोजित करत असतो. खरोखरच तरुण पिढीने या खेळात आपलं तन मन गुंतवून आपल्यामधला खेळाडू हा उत्तम तऱ्हेनं या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळून एक आपल्यातला उत्तम खेळाडू हा पुढे आणायचा आहे आणि या मंडळाला सहकार्य करून खेळीमेळीच्या वातावरणात हे 2 दिवसीय कबड्डीचे सामने उत्तम पद्धतीनं खेळायचे आहेत. हार जीत ही प्रत्येकाची होतच असते, पण याच्यातूनच आपण पुढे जायचं असतं. आज या कार्यक्रमाला निमंत्रित करून आमचा जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी मंडळाला धन्यवाद देते. पुढे एका काटवलीमध्ये कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं संपूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी या क्रीडा महोत्सवासाठी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माझे गीते मॅडम उपस्थित राहिल्या. खरोखरच मागील 5 वर्षामध्ये आणि पुढील 5 वर्ष एकूण 10 वर्ष आपण जिल्हा परिषद सदस्य झालात. मागील 5 वर्षामध्ये या तेरे गावासाठी आपली जी बुरंबीवरती जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे यासाठी त्याने खरोखरच हे उभारण्यासाठी खूप मेहनत घेऊन आम्हाला या गावासाठी आपण हे प्राथमिक आरोग्य केंद्र मिळवून दिलं. त्याबद्दल आपणाला या गावाच्या वतीने धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे या गावचा कुठलाही कार्यक्रम असू दे, वाडीतला कार्यक्रम असू दे, गावचा कार्यक्रम असू दे, निमंत्रण केल्यानंतर 100% उपस्थित असतात आणि आम्हाला जे मार्गदर्शन मिळतं या मार्गदर्शनातून आम्ही पुढील वाटचालीसाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो आणि आपण या पुढील 5 वर्षामध्ये देखील आमच्या या गावासाठी विकास निधी आणावा, या गावाचा विकास व्हावा यासाठी आपणाला या ठिकाणी पुढील वाटचालीची शुभेच्छा देतो आणि आपण आपलं इथे या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं वेळ काढून त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद मॅडम. त्याचप्रमाणे प्रथमच या ठिकाणी नवनिर्वाचित सभापती आपल्या या पंचवर्षीतील नाही पण दशकतील प्रचलित गावातील आहेत आणि पंचायत समिती सभापती सन्माननीय सरोवरी वेले मॅडम या देखील आमच्या निमंत्रणाचा मान राखून आमच्या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाल्या त्याबद्दल आपण प्रथम स्वागत करतो आणि आपण आमच्या या मंडळाला मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन करावं असं आपण विनंती करतो. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती आणि गणरायाला वंदन करून आज श्री वाघजाई ग्रामदेवता क्रीडा महोत्सव तेरे प्रो कबड्डी सगळेजण कबड्डीचे खेळ नक्कीच खेळतात, पण प्रो कबड्डी हा नवीन शब्द आहे. जसं गीते मॅडम म्हणाल्या की मैदानी खेळ आपला मातीतला हक्काचा खेळ आहे हा, पण त्याला प्रो नाव हे आल्यामुळे नवीन पिढीला हा वेगळा झालाय आपल्यापेक्षा. म्हणजे आपली इथे जुनी पिढी जी बसली आहे त्यांच्यासाठी हा मातीतला खेळ असला
तरी आताच्या पिढीला हा प्रो कबड्डी नवीन आहे. आणि आताची पिढी फास्ट फॉरवर्ड आहे, कारण सगळेजण मोबाईलच्या दुनियेत असतात. मातीत खेळण्यासाठी कोणीही इच्छुक नसतं. सगळे घरी बसून सगळ्यांना खेळायचं असतं, पण मैदानात येऊन आपलं अंग लोळून घ्यायची कोणालाही इच्छा नसते. पण आज खरोखर आनंद होतोय की इथे संपूर्ण गावच्या वतीने हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलाय. क्रीडा महोत्सव आयोजित आहे, कबड्डी आयोजित केली आहे. तर मी या मंडळाला खरोखर शुभेच्छा देते, कारण त्यांनी मला इथे बोलवलं. कारण तेरेगाव तसा मला नवीन आहे थोडा, कारण खालून गावचा जो मेन रोड आहे तिथेच फक्त तेरेगाव माहीत होता. याच्यावरती कधी येण्याची संधी आली नव्हती, ती आज आपणा सगळ्यांमुळे आली आहे. आणि इथे हे मंदिर पाहिल्यावर इतकं प्रसन्न वाटतंय की मंदिर पाहिल्यावरच समजतंय की गावची एकी काय असेल. कारण जे गावचं मंदिर इतकं सुंदर असू शकतं ते पाहूनच समजतं की हा गाव किती सुंदर असेल. कारण गाव सुंदर बनवणं आणि गावाची एकी ठेवणं हे या आईच्याच हातात असतं. ते आज इथे सगळ्यांसमोर दिसून येत आहे की मंदिराला पाहून गाव पाहिल्यासारखं वाटतंय. आणि ते जे आज समाधान आलंय ना, ते आज तुमच्यामुळे सगळ्यांमुळे झालंय, कारण तुम्ही मला इथे बोलवलात आणि इथे यायची संधी दिली. त्यामुळे मी सगळ्यांचे पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देते मंडळाला. तुम्ही जो काही माझा आदर सत्कार केला त्याबद्दलही धन्यवाद. आणि सर्व क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंनाही, कारण हा कबड्डी खेळ बघायला गेला तर तसा सगळ्यांचाच आवडीचा आणि जिव्हाळ्याचा खेळ आहे, पण त्याच्यामध्ये थोडासा धोकाही प्रत्येकाला असतो. त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी जपून खेळावं अशी मी, आणि सगळे व्यवस्थित हे खेळ पूर्ण करून आपापल्या सुखरूप घरी जातील अशी मी आई वाघजाई चरणी प्रार्थना करते आणि सगळ्या गावाला संपूर्ण शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद बेले मॅडम. काय केलं? त्याच्यामुळे होत होतं तिथे त्या पिशवीत ठेवलेलं असतं तर नसतं, त्यामुळेच झालं होतं. लाखो कबड्डी प्रेमींच्या हा गळ्यातला ताईज बनला. गरुडाची घेऊन झेपचा तास एक हा भारी. गरुडाची घेऊन झेपचा तास एक हा भारी. अरे एकच छापा होता नारायण बाळन तक्रारी. एकच छापा होता नारायण बाळन तक्रारी.
है जो बेताज बादशाह हो। DJ should be exclusive. DJ should be exclusive.
पाठवायचे या उद्घाटन सामना आहे. सामन्याला महत्त्वाचा उशीर झालेला आहे. स्पर्धा वेळ सुरू होण्याच्या दृष्टीने आपले संघ आपण मैदान उपस्थित करायचे असे आपल्याला श्री वागदेव क्रीडा मंडळ तेरेच्या वतीने आपला नम्र विनंती आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यासाठी या प्रमुख उपस्थिती लाभली होती ते जिल्हा परिषद सदस्य सौ मानुताई गीते मॅडम, त्याचप्रमाणे पंचायत समिती संगमेश्वर नूतन सभापती सन्माननीय शर्वरी वेले मॅडम, पंचायत समिती संगमेश्वर सदस्य आणि आपल्या तेरेगावच्या रहिवासी सन्माननीय सौ आरुष गवाळे, तेरेगावचे प्रशासक सन्माननीय दुवाताई भरवणे मॅडम, त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय प्रताप दळवी साहेब, त्याचप्रमाणे सर्व मानकरी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या क्रीडांगणाचं मैदानाचं उद्घाटन दीपप्रज्वलन झालं होतं. यानंतरचा पहिला सामना जय बजरंग व्यापारी संघटना वर्सेस SR लाईव्ह साई प्रसाद लिंगायत यांचा संघ. दोन्ही संघ मालकांना विनंती आहे आपण आपले संघ मैदानात उतरवायचे. आपला हा उद्घाटनाचा सामना आहे. यानंतर आजच्या दिवसात एकूण 12 सामने या ठिकाणी खेळले जाणार आहेत. तर उपस्थित सर्व संघांनी याचे नोंद घ्यायचे, मंडळाला सहकार्य करायचे. सामन्याला उशिरा सुरुवात होते तरी मंडळाला आपण सहकार्य करायचे असं आपणास विनंती आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम करणार आहेत मंगेश कळे आणि सन्माननीय दिवंग ताबे सर यांचे देखील या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. मी श्री वागदेव क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो. या सामन्यासाठी वनलेखक म्हणून काम पाहणार आहेत ते संजय गेले, त्याचप्रमाणे वनलेखक म्हणून काम पाहणार आहेत श्री संजय गेले, श्री सुनील बुरावणे, श्री बाबा भोसले, उदय बुरावणे व राहुल चव्हाण. त्याचप्रमाणे मैदानी पंच म्हणून काम पाहणार आहेत उमेश बाळत व सतीश पवार, अजित मोहिते, राजू जागोष्टे हे मैदानी पंच म्हणून काम पाहणार आहेत. आजचा उद्घाटनाचा सामना जय बजरंग व्यापारी संघटना वर्सेस SR लाईव्ह हा संघाने तयार आहे. त्याचप्रमाणे डीपी देसाई एंटरप्राइजेस वर्सेस शौर्य सुनील जळकडे स्वामी समर्थ पुस्तकालय यांचा संघ असे. त्यानंतर होणारा सामना आहे श्री आश्वास चायनीज सेंटर वर्सेस रियांशी संजय जोडकडे या दोन संघांच्या दरम्यान होणारा सामना. आणि त्यानंतर होणारा सामना आहे मे PN भिंगाडे पणा आपणा बाजार वर्सेस प्लेयर तोर्स या संघाने तयार राहायचे. आपण मंडळाला सहकार्य करायचं आहे. या स्पर्धेसाठी अशाप्रमाणे प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये पुरस्कृत कैलासवासी अनंत भागवत भातारे यांच्या स्मरणार्थ कुमार विराज विनय परब यांच्याकडून. त्याचप्रमाणे आकर्षक चषक कैलासवासी बाबाजी गोपाळ कापळे यांच्या स्मरणार्थ कापले परिवार यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 8,001 पुरस्कृत
कैलासवासी प्रभाकर राजाराम सावंत यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद प्रभाकर सावंत यांच्याकडून व आकर्षक चषक श्री क्षीरसागर साहेब क्षीरसागर फार्म यांच्याकडून तृतीय पारितोषिक रोख रक्कम 5001 पुरस्कृत डॉक्टर मनोज लोहिया सर यांच्याकडून आकर्षक चषक पुरस्कृत कोकण कृषी सेवा केंद्र संगमेश्वर सन्माननीय प्रकाश बुरवणे यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 4001 पुरस्कृत श्री अजय शेठ व रमेश शेठ बुरवणे यांच्याकडून व आकर्षक चषक पुरस्कृत श्री समर्थ फर्निचर बुरंदी सुतार बंधू यांच्याकडून त्याचप्रमाणे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू यासाठी आकर्षक चषक पुरस्कृत श्री शैलेश अशोक बुरवणे